टायर पंक्चर झालंय, पटकन पंक्चर काढतोय आता. सो आत्तापर्यंत मी एकही थेंब खाली सांडवलेला नाही आहे. आणि खूप साऱ्या लोकांना प्रश्न आहे की राहुल माझ्याबरोबर का राहत नाही, चा आन्सर काय आहे. एक दोन प्रश्न जे कॉमनली येतात त्याची मी आता उत्तर देतो. ते मला लाऊंज ॲक्सेस कसा मिळाला. ओ शिट. नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजपासून लॉंग वीकेंड चालू झालेला आहे न्यू इयरच्या सुट्टीचा. आणि आता मी आहे ह्युस्टन टेक्सासमध्ये, जे माझ्या घरापासून 4-4.5 तासाच्या ड्राईव्हवर आहे. आणि मी आणि माझे मित्र इकडे आलो आहे कारण इकडे महाराजा भोग नावाचं इंडियन रेस्टॉरंट आहे. सो तिकडे मी लंच करायला आलो आहे आणि लंच करून झाल्यानंतर परत डॅलसला घरी जाणार. आणि आत्ता मी माझ्या हॉटेल रूममध्ये मस्त चिल मारतो आहे. माझे फ्रेंड्स रेडी होत आहेत आणि ब्रेकफास्ट केला नाही आहे कारण तिकडे जाऊन खूप खायचं आहे. सो आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो. हा बघा माझ्या हॉटेलचा व्ह्यू. आणि हे जे दिसतंय मोठ्या बिल्डिंग इथे ह्युस्टनचं डाऊनटाऊन आहे. आणि आत्ता वाजल्यात सकाळचे 9:30. आणि दुसरी साईड इथे मला झाडाझुडपांमध्ये मस्त घरं दिसत आहेत. शहर आहे तरी केवढी ग्रीनरी आहे बघा. खरं तर मला कालच चालू करायचा होता व्लॉग, पण काल मला यायला उशीर झाला. 10:30 वाजले इकडे पोचायला आणि खूप थंडी होती म्हणून बाहेर उतरून काय व्लॉग करता आला नाही. सो आता घरी जाताना परत तुम्हाला दाखवीन. तर चेकआउट केलं हॉटेलमधनं आणि आता व्हॅलेवाला गाडी आणतोय. परत थांबावं लागेल. थंडी नाही आहे आज इकडे. बघा रोल्स रॉयस, पोर्शा, AMG. तर आपली गाडी पण येईल. हे आहे महाराजा भोग आणि वेटिंग बघा केवढं आहे. आणि पण आम्हाला कुत्र्यासारखी भूक लागली. आम्ही ब्रेकफास्ट स्किप केला इकडे येऊन खाण्यासाठी. पण आता एवढ्या लाईनीत मी उभे राहू शकत नाही म्हणून आता मी दुसऱ्या इंडियन रेस्टॉरंटमध्ये चाललोय कुठेतरी. टायर पंक्चर झालंय, पटकन पंक्चर काढतोय आता. सगळ्यांना सॉलिड भूक लागलेली आहे. आता मी शिवसागरमध्ये आलोय खायला. वेज थाली मागवली आहे. पावभाजी पण आली आपली. खायला स्टार्ट करतो. एवढं लांब आलो आणि जिकडे जायचं होतं तिकडे जाता झालं नाही. फुल पोपट झाला आमचा म्हणून जास्त काय ब्लॉग केलं नाही. आता आम्ही परत घरी चाललोय. पोचलो परत डॅलसला. ये डॅलसची स्कायलाईन रात्री एकदम मस्त वाटते. नमस्कार मंडळी, तुम्ही माझा एक आधीचा व्हिडिओ बघितला असेल ज्याच्यावर मी माझ्या फ्रेंडच्या गाडीवर काम करतोय. आणि ते काम मी करण्यासाठी थांबलो होतो कारण मी पॉवर टूल्स मागवलेले, ते आले नव्हते आणि मला इंडियाला पण जायचं होतं म्हणून ते सगळं राहूनच गेलं. तर आता माझ्याकडे टाइम आहे वीकेंडला, तर आता मी माझ्या फ्रेंडच्या गाडीचं ऑइल चेंज करणार आहे. हे आहेत माझे पॉवर टूल्स, मिल्वॉकीचे आहेत. आणि हा इम्पॅक्ट ड्रायव्हर, हे आहे पॉवर रॅचेट आणि हे ड्रिलची मला गरज नाही आहे पण असलेलं बरं. आणि त्याच्या बॅटरीज, ही एक छोटी बॅटरी आहे 2 amp पॉवरची आणि ही एक 4 amp पॉवरची जरा पॉवरफुल बॅटरी आहे. मला हे दोनच कामाला येणार आहेत. सो आता मी खाली जातो आणि कामाला स्टार्ट करतो आणि फटाफट आटपतो. हे जास्त टाकणार नाही मी आणि जे पण शूट करेन ते गोप्रोनी करणार आहे कारण जास्त हेच कंटेंट टाकलं तर सगळे बोर होतील म्हणून आता फटाफट काम स्टार्ट करतो. तर मी या इलेक्ट्रिक रॅचेटनी गाडीवर उचलली. आता फ्लोर जॅक लावायचा आहे की मग मी टायर काढेन आणि मग गाडीच्या खाली जाईन. तर फ्रंट टायर मी काढलाय आणि दोन्ही जॅक स्टँडवर गाडी ठेवलेली आहे. आणि आता मला खाली जाऊन तिकडचा एक नट काढायचा आहे म्हणजे ऑइल सगळं खाली येईल.
आता ऑइल काढून झालेलं आहे, मला दिसतं लास्ट धार पडत असेल. आणि आता फिल्टर काढायचं आहे आणि रिप्लेस करायचं आहे. आणि फिल्टर उघडल्यावर पण थोडं तेल पडणार आहे. सो आत्तापर्यंत मी एकही थेंब खाली सांडवलेला नाही आहे. तर पुढे बघूया. ते शेवटचे थेंब ऑइलचे पडत आहेत, तोपर्यंत लगेच ऑइल फिल्टर पण चेंज करूया. ऑइल फिल्टर आहे, ह्याच्यासाठी मला पॅनल काढावा लागला. आणि ऑइल फिल्टर काढण्यासाठी हे एक स्पेशल टूल आहे. कुठल्याही साईजचं ऑइल फिल्टर पकडून त्याला आपण काढू शकतो. आणि हा अशा पोझिशनवर आहे की तेल सॉलिड गळणारच आहे. म्हणून मी हा एक माझ्याकडे मातीचा ट्रे होता झाडांसाठी, तर तो त्याच्यातली माती काढली आहे आणि हा खाली ठेवला आहे, म्हणजे ऑइल त्याच्यात पडेल. तर ऑइल फिल्टर काढायला जातो आहे मी. लूज झालं, हाताने निघायला पाहिजे आता. अरे वा, आत्तापर्यंत तरी एक पण थेंब खाली नाही पडला आहे. ऑइल पडतं आहे, पण जेवढं ओव्हर स्पिल झालं आहे तेवढं सगळं साफ करतो. सो हा आहे जुना फिल्टर. बघू शकतो तेल एकदम खराब झालेलं आहे, काळं. आणि ह्याच्यावरची रबराची रिंग पण आहे. कधी कधी काय होतं, तर रिंग आहे ना इथे या सरफेसला इथे चिकटते. आणि म्हणजे आपण नवीन फिल्टर लावतो, जर ती रबराची रिंग फिल्टरवरनं निघून ह्याला चिकटलेली असेल ना, आणि आपण हा नवीन फिल्टर लावला तर रबरावर रबर लागून मग लीक होतं. नेहमी चेक करायचा, तो सरफेस क्लीन करायचा. आणि हा नवीन फिल्टर आहे, ह्याला पण लावायच्या आधी ह्याच्या रिंगला ऑइल लावायचं. आता मी थांबलो आहे आज, कारण अजून थेंब पडतात आहे. मला जुनं ऑइल खराब झालेलं एकदम जास्तीत जास्त बाहेर आलेलं पाहिजे. ओके, आता मी ब्रेक क्लीनर मारून अख्खी ही साफ केलं आहे. सरफेस एकदम मस्त चमकतो आहे. आता हा आपला नवीन फिल्टर आहे. जर असं ऑइल घेऊन असं लावायचं. आणि ऑइल लावायचं कारण काय की ते परफेक्ट बरोबर सील होतं. जर ड्राय रबर राहिला तर गॅप होऊन लीक व्हायचे चान्सेस असतात. नवीन फिल्टर लावून टाकतो. आणि आधी जो फिल्टर होता त्यापेक्षा जरा हा हायर क्वालिटीचा आहे. फिल्टर आपल्याला एकदम टाईट करायचं नाही आहे, हाताने जेवढा होतो तेवढा. आणि जरासं आहे अजून. तर जरा मी इथे ब्रेक क्लीनर मारणार आहे, कारण या सस्पेन्शनच्या क्रॉस मेंबरवर पण थोडंसं तेल पडलेलं आहे. आता लफडं काय झालं आहे की एवढं तेल निघालं आहे आणि ह्याच्यामध्येच तो तेलाचा जो मी ड्रेन प्लग नट काढला तो आताच पडला आहे. तर तो पहिला आपल्याला लावावा लागेल, मगच आपण वरून चांगलं तेल टाकू शकतो. तर माझ्याकडे मॅग्नेट नाही आहे ना, तर मी मॅग्नेटनी काढला असता, तर मला काहीतरी दुसरा जुगाड करायला लागणार आहे. पाना आत टाकतो आणि शोधतो. ओ शिट, पाना पडला. आता पाना काढायला दुसरा काहीतरी टाकावं लागेल. हा कॉपरचा क्रश वॉशर आहे, हा महत्त्वाचा आहे. ह्याच्याशिवाय आपण लावू शकत नाही, नाही तर या नटमधनं इथून तेल लीक व्हायला स्टार्ट होईल. आपण क्रश वॉशर नवीन पण टाकू शकतो, पण हा डॅमेज झालेला नाही आहे. आणि हा जरा थिक आहे, नॉर्मली थोडा पतला असतो, म्हणून हाच मी रियूज करणार आहे. आता हे नवीन ऑइल टाकतो मी, कॅस्ट्रॉल एज. आणि हे ऑइल मी अख्खं नाही टाकलं आहे, 1 लिटर ठेवलं आहे. आता गाडी चालू करीन, लेवल बघेन आणि मग नंतर त्या हिशोबाने टॉपअप करेन. तर ऑइल चेक करूया आपण. लोच्या जरासं वर आहे. सो आता आपल्याकडे जेवढं ऑइल आहे ते सगळं टॉपअप करून टाकूया.
ओके, सो आता माझं गाडीचं काम करून झालेलं आहे आणि मी ब्रेकचं काम पण केलं. ते दाखवलं नाही कारण ते एका ऑलरेडी व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे. आणि आता 5:30 वाजलेत आणि मी चाललो राहुलकडे, कारण उद्या 2 जानेवारी आहे आणि तो चालला इंडियाला 1 महिन्यासाठी. सो त्याला माझी एक बॅग पाहिजे होती, तर ही रिकामी केली आणि आता त्याला देतो आणि तिकडे जाऊन बघूया त्याचं पॅकिंग वगैरे कसं चालू आहे. तर चला आता निघूया. आणि ही बॅग मित्र नेतोय आणि मी टोस्ट सँडविच बनवले होते, तर ते पण 2 त्याला पॅक करून देतोय. टेम्परेचर बाहेर 1 डिग्री आहे आणि फील्स लाईक -1 आहे, म्हणून मी जॅकेट घातलंय. राहुलची आता पार्ट टाइम जॉबची शिफ्ट होती, संपली आणि आताच्या घरी आलो आम्ही. आम्ही दोघं भाऊ एवढे सेम होत की आमचं वजन पण सेम आहे. 65.9 65.9. ची एअरलाईन कुठली आहे? टर्किश एअरलाइन्स. आणि फ्लाईट किती वाजता आहे? माझी संध्याकाळी 8ची फ्लाईट आहे आणि मी इंडियाला पहाटे 6 वाजता पोहोचणार. म्हणजे तुला फ्लाईटमध्ये झोपावं लागेल. मी इकडनं इस्तानबुल मी अख्खा जागणार, पिक्चर बघणार, मस्त मजा करणार आणि इस्तानबुल टू मुंबई अख्खा 16 तास गुड नाईट. सकाळी उठलो की इंडियाला एकदम परफेक्ट टाइमला पोहोचणार. आणि खूप साऱ्या लोकांना प्रश्न आहे की राहुल माझ्याबरोबर का राहत नाही. त्याचा आन्सर काय आहे? तर मी राहतो ऑन कॅम्पस आणि दादा राहतो कॅम्पसच्या बाहेर त्याच्या फ्रेंड्स बरोबर. आणि आम्ही तसं बघायला गेलं तर 20 मिनिटाच्या डिस्टन्सवरती जातो, 20 मिनिटं ड्राईव्ह. आणि इकडे कॉलेज इंडियासारखं नसतं की सकाळी 9 वाजता गेलं 5 वाजता संपलं. इकडे वेगवेगळं टाइम असतं. म्हणजे एक लेक्चर तुमचं सकाळी 8ला असेल, दुसरं संध्याकाळी 6ला असेल आणि असं एव्हरीडे कॉलेज नसतं. तुला किती 3 दिवस होतं? हो, माझं आता माझी वेकेशन चालू आहे, विंटर ब्रेक. पण जेव्हा माझं कॉलेज चालू होतं माझं एक ट्युजडेला होतं, एक थर्सडेला होतं आणि एक फ्रायडेला होतं. आणि ते पण अख्खा दिवस नाही. ट्युजडेला एक सकाळी लेक्चर, मग एक डायरेक्ट रात्री, मग वेनसडेला थर्सडेला एक सकाळी होतं. असं ऑड होतं सगळं. म्हणून ऑन कॅम्पस राहणं आणि कॅम्पसच्या 1 माइलची रेडियस राहणं खूप इम्पॉर्टंट आहे. हो, आणि माझं पण कॉलेजमध्ये सगळ्यांचं असंच असतं, वेगवेगळ्या टाइमला लेक्चर असतं. आणि लेक्चर नसलं तर घरी बसलो असं नाही, लायब्ररीमध्ये ग्रुप स्टडी असतं, प्रोजेक्टची कामं असतात. सो आणि मेन म्हणजे कॉलेजची युनिव्हर्सिटीची लाईफ एन्जॉय करायला मिळाली पाहिजे. मेन तेच आहे की जर ऑफ कॅम्पस राहिलं तर जे कॉलेजमधली मजा आहे, कॉलेजमध्ये असं एका ब्लॉग मध्ये फ्री फूड आणि इव्हेंट होतात, ते सगळे इव्हेंट मग अटेंड करायला मिळत नाही. ते सगळे जातात आणि असं एकदम परक्यासारखं वाटतं कॉलेजमध्ये आणि मित्र पण होत नाही तेवढे. आणि मेन म्हणजे कॉलेजमधल्या ज्या पार्टीज होतात त्या पण अटेंड करायला मिळतात. आणि जे फ्रेंड्स बनतात आपल्या इकडे ते एकदम फॅमिली सारखे असतात. म्हणजे आता ह्याचं मास्टर्स संपल्यानंतर याचा जो ग्रुप बनला तो फ्रेंड्स नाही, ते फॅमिली सारखं असतं. आणि तेच पुढे त्यांचा ग्रुप होईल, त्यांची मुलं बाळ होतील आणि ते युएसची फॅमिली बनते सगळ्यांची. आणि मेन म्हणजे मित्र सगळे चांगले बनतात कॅम्पसवरती. आणि खूप लोकांना हा एक्सपिरियन्स करायचा असतो पण करता येत नाही. म्हणून त्याचं मेन रिझन हे आहे की हा एक्सपिरियन्स घेण्यासाठी तो कॉलेजमध्ये राहतोय. मग खूप लोकांना डाऊट होता की मी का असं, आम्ही दोघं भावंड वेगवेगळे राहतो, एका घरात एक त्या घरात. तर ह्याचं ऍक्च्युअल आन्सर हे आहे की मी अजूनही करंटली एनरोल्ड स्टुडंट आहे. तर माझं मास्टर्स वगैरे झाल्यानंतर पण मी दुसरीकडे राहायला जाईल, मी एकसाथ राहायला जाईल. ते वेगळं सिच्युएशन आहे. पण जेव्हा कॉलेजमध्ये असतं तेव्हा कॉलेजमध्ये राहणं एकदम इम्पॉर्टंट असतं. आता आय होप तुम्हाला ह्याचं उत्तर मिळालं असेल. थँक्यू. चला आता मी निघतोय. हॅपी जर्नी. थँक्यू. चलो बाय बाय. ओके, सो मी राहुलच्या घरून आलो आणि मग एक बाईकची राऊंड मारायला गेलेलो, म्हणून केस जरा विस्कटले म्हणून मी आता टोपी घातली आहे. आणि हे दिसतंय ते लाईटचं खेचायचं आहे, पण चालू करायचं. तर राहुल एक्सायटेड आहे जायला इंडियाला आणि तो आल्यापासून गेलाच नाहीये. सो 1.5 वर्षांनी जाणार आहे तो. आणि आता आपली सबस्क्रायबर फॅमिली पण वाढते, तसेच आपले प्रश्न पण वाढत आहेत. आणि मी विचार केलेला की एक इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवीन इंडियाला गेल्यावर, पण माझं राहून गेलं, मी ऍक्च्युली विसरलो. आणि आता इकडे आल्यावर मी खूप बिझी आहे जरा कामात, म्हणून मला बनवता येत नाही. आणि तो व्हिडिओ मला जरा निवांत बसून सगळे प्रश्न वगैरे काढून असा बनवायचा आहे, म्हणून जरा थांबलोय मी. पण 1-2 प्रश्न जे कॉमनली येतात त्याची मी आता उत्तर देतो. सो फर्स्ट आहे की मी एकटा का राहतो, मित्रांबरोबर राहत का नाही आणि अपार्टमेंट शेअर का करत नाही. तर आम्ही सगळे मित्र एकाच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये राहतो. अस्मिता पण माझी फ्रेंड, जी तुम्ही बघितली असेल माझ्या इंडियाच्या याच्या व्हिडिओमध्ये होती, ती पण तिच्या रूममेट्स बरोबर याच कॉम्प्लेक्समध्ये राहते.
सो आणि मी एकटा का राहतो ह्याचे 2-3 रिझन आहेत. फर्स्ट आहे की मी आता स्टुडंट नाहीये, तर मला आता स्टुडंट सारखंच राहायचं नाहीये. मला माझी एक स्वतःची प्रायव्हेट स्पेस पाहिजे, म्हणून पण मी हे घर घेतलं एकट्यासाठी. आणि दुसरं आणि मेन रिझन हे आहे की माझे मॉम डॅड येतात दरवर्षी आणि ते 3-4 महिने राहतात आणि इकडे लीज 1 वर्षाचं असतं. 6 महिन्याचं पण असतं, पण त्याचं रेंट जास्त असतं. तर मी 1 वर्षाचं लीज घेतो आणि असं पॉसिबल नाही की ते जेव्हा येतील तेव्हा मी मोठ्या घरात मूव्ह होईन आणि परत गेल्यावर छोट्या. तर हे फिजिबल नाही आहे, कारण माझ्याकडे सामान भरपूर आहे आणि नॉर्मली जे स्टुडंट्स येतात त्यांचे फक्त 2-3 सूटकेस त्यांचं पर्सनल सामान असतं, म्हणून ते कुठेही लगेच मूव्ह करू शकतात. पण माझा स्वभावच असा आहे की मी सामान खूप जमा करतो आणि आता माझ्याकडे एवढं सामान झालंय की मला मूव्ह करता येणार नाही. म्हणजे करता येईल, पण जेव्हा स्वतःचं घर घेईन किंवा असं काय मोठं असेल तेव्हाच मी मूव्ह करीन. तर सध्या तरी मी इथेच राहणार आहे. आणि अजून एक प्रश्न जो विचारला गेला खूप, तो म्हणजे मला लाऊंज ऍक्सेस कसा मिळाला. तर मी बिझनेस क्लास किंवा फर्स्ट क्लासने ट्रॅव्हल करत नव्हतो, मी प्रीमियम इकॉनॉमीमध्ये होतो, तरी मला लाऊंज ऍक्सेस मिळाला. म्हणून सगळ्यांना प्रश्न पडला असेल. सो ह्याचं उत्तर असं आहे की माझा जॉब असा आहे की मला एव्हरी वीक ट्रॅव्हल करावं लागतं. म्हणून म्हणजे वर्षातून 100 ते 110 फ्लाईट्स होतात आणि प्रत्येक एअरलाईनचा एक लॉयल्टी प्रोग्राम असतो. म्हणजे तुम्ही 10 फ्लाईट्स घेतल्या तर तुम्ही सिल्वर स्टेटस मिळेल, तुम्हाला 25 घेतल्या तर गोल्ड मिळेल, किंवा फ्लाईट्सवर नसेल तर माइल्सवर असतं की तुम्ही एवढे माइल्स फ्लाय केले की तुमचा हा स्टेटस होईल. तसं मी करत करत अमेरिकन एअरलाईन्सच्या टॉप टिअरमध्ये पोहोचलेलो आहे, म्हणजे एक्झिक्युटिव्ह प्लॅटिनम. सो त्याच्यामुळे इंटरनॅशनल फ्लाईट्सला मला लाऊंज ऍक्सेस आहे कुठल्याही एअरपोर्टवर. सो हे त्याचं कारण आहे. आणि जर आपल्याला लाऊंजमध्ये जायचं असेल तर आपण त्याचा ऍक्सेस विकत पण घेऊ शकतो, किंवा काही क्रेडिट कार्ड असतात त्याच्यावर पण ऍक्सेस मिळतो, किंवा प्रायोरिटी पास म्हणून एक सिस्टम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मेंबरशिप येते की त्याच्यात एनरोल केलं की तुम्हाला लाऊंज ऍक्सेस मिळतो. सो आय होप सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं असेल. आणि बाकीचे प्रश्न उत्तर आहेत ते आपण इंट्रोडक्शन व्हिडिओमध्ये करूया. आणि सध्या मी एक्सायटेड आहे, कारण मी 13 तारखेला बाईकनी डॅलस टू कॅलिफोर्निया जाणार आहे. कारण माझं ऑफिस आता कॅलिफोर्नियामध्ये आहे मे पर्यंत. सो मला मे पर्यंत एव्हरी वीक कॅलिफोर्नियाला जायचं ऑफिसमध्ये. आणि तिकडचे रोड्स खूप चांगले आहेत, माउंटन्स आहेत तिकडे, आणि ऑफ रोडिंगच्या पण ट्रेल्स आहेत. तर माझा विचार असा आहे की माझी बाईक घेऊन एक लॉंग राईड करायची. 1500 माईल आहेत मला वाटतं, म्हणजे 2500 किलोमीटरच्या आसपास. आणि 3 दिवसात ही मी राईड करणार आहे आणि मी निघणार आहे 13 तारखेला. सो माझा रूट वगैरे जो काय आहे तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. आणि मी खूप साऱ्या गोष्टी पण त्याच्या प्रिपरेशनसाठी ऑर्डर केल्या आहेत, त्या आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सो हे फक्त सांगायचं होतं की आता हे नेक्स्ट माइलस्टोन आहे. सो मोठं ब्लॉग तुम्हाला बघायला मिळेल. मला पण करायची खूप इच्छा होती आधीपासून, म्हणून मी सगळं सेटअप वगैरे घेतलेलं आहे आणि आय होप तुम्हाला आवडेल. सो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.